एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत। दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात मोठी सुनावणी झालेली आहे आणि आता 19 नोव्हेंबरला पुन्हा एकदा या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे। पण या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या सुनावण्या झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये त्या प्रत्येक सुनावणीला हजर राहणारे ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर। आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, आज सुनावणीमध्ये काय झालं आणि याचा खरंच परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होऊ शकतो का? आज जे न्यायालयामध्ये डिस्कशन झालं आणि ज्या पद्धतीचे न्यायालयाने आज निर्देशित केलं त्यावरून तर असं स्पष्टपणे दिसतं की या सुनावणीचा आणि किंवा त्याच्या आदेशाचा निश्चित परिणाम होईल। त्याचं कारण असं आहे की 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळी निवडणुकांचा जो मार्ग होता तो मोकळा केला होता त्या दिवशी असं स्पष्ट सांगितलं होतं की बांटिया कमिशनच्या आधी जे महाराष्ट्रामध्ये ओबीसींसाठी आरक्षण होतं दिल्या गेलेलं ते कायम करून निवडणुकांची प्रक्रिया ही पुढे नेण्यात यावी। मात्र राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण देताना जवळपास 10 जिल्हा परिषदा आणि 30 ते 40 नगरपालिका मे बी 30 ते 40% असू शकतात त्या सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये आपण एक यादी वाचत होता मग अशी कोर्टामध्ये एक यादी होती कधी वर्धा गडचिरोली नाही मला जे पूर्वी 2000 हाच प्रश्न ज्यावेळी पूर्वी निर्माण झाला होता त्यावेळी त्या सगळ्या जिल्हा परिषदा ज्या होत्या तर असं त्यावेळी युक्तिवाद होता। आता अजून एक्झॅक्टली हे राज्य निवडणूक आयोग याच्यावर खरं तर जास्त चांगलं सांगू शकेल, पण माझ्याकडे जिल्हा परिषदांची जी यादी होती त्या जिल्हा परिषदांच्या एकच सेकंद यादीमध्ये धुळ्याचं एक प्रकरण होतं। धुळ्याच्या प्रकरणाला त्यांनी आज त्यांचंच एक 39 नंबरचं प्रकरण होतं आणि त्या यादीमध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः महत्वाचे जे बरेच जिल्हे आहेत त्यात माझ्या मते गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, लातूर, अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नाशिक, कदाचित सिंधुदुर्ग सुद्धा असे जे 10 जिल्हे आहेत या 10 जिल्हा परिषदांमध्ये हे 50% वर जाऊ शकतं। म्हणजे SC आणि ST हे कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण आहे, ते 50% वरही गेलं ते किती गेलं तरी त्याला तसा प्रॉब्लेम नाहीये कारण ते कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण आहे। मात्र ओबीसीचं आरक्षण जे आहे ते SC आणि ST यांची बेरीज केल्यानंतर ते 50% वर जाऊ नये असं एक के कृष्णमूर्ती यांचं जजमेंट आहे घटनापीठाचं। त्यामुळे जिथे समजा SC आणि ST यांचं 36% समजा आरक्षण झालं तर तिथे ओबीसींना 14% मिळेल असं एक साधारणतः ते जजमेंट आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये विकास किशनराव गवळी या प्रकरणात जे 3 सदस्यांच्या घटनापीठाने जे जजमेंट दिलं होतं पूर्ण पीठाने त्याच्यामध्ये त्यांनी पूर्वीचे महाराष्ट्राचे सगळे ऑर्डिनन्स त्यांनी सेट असाइड केले आणि बांटिया कमिशनला त्यानंतर आपण पाहिलं की त्यांनी अहवाल सादर केला आणि त्यांनी 50% रिस्ट्रिक्ट ठेवलं। सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत असं स्पष्ट केलं की हे जे काही आरक्षण दिलेलं आहे तुम्ही आमच्या आदेशाचा विपर्यास करू नका, आम्ही तुम्हाला बांटिया कमिशनच्या आधीचं आरक्षण द्या म्हणजे 27% सरसकट द्या असं सांगितलेलं नाहीये। घटनापीठाचा निकाल जो आहे तो आमच्यावरही बंधनकारक आहे, त्याला आम्ही त्याच्या पुढे जाऊन कुठलाही निकाल देऊ शकत नाही। त्यामुळे या प्रकरणात तुम्ही करेक्टिव्ह स्टेप्स घ्या किंवा मग आम्हाला काहीतरी आदेश पारित करायला भाग पाडू नका असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। त्यामुळे जे ऑनगोईंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ज्या आता नॉमिनेशन सुरू आहे जवळपास सगळ्या नगरपालिका आणि पंचायत नगरपालिका आणि त्याचा सुद्धा मुद्दा आज उपस्थित केला नगरपंचायतीचा। त्याच्यात जे तुषार मेहता साहेब आहेत सॉलिसिटर जनरल त्यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला की ऑनगोईंग इलेक्शन प्रोसेस आहे। आयोगाचे वकील जे आहेत त्यांनी सांगितलं की ऑलरेडी प्रोसेस सुरू झालेली आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयामुळे ते आम्हाला कुठली प्रोसेसची कारण अजिबात सांगू नका, आम्हाला राज्यघटनेचं किंवा घटनापीठाच्या आदेशाचं पालन करणं की ते पालन झालं हे बघणं बंधनकारक आहे। त्यामुळे तुम्ही स्वतः स्टेप्स घेता का असं साधारणतः सर्वोच्च न्यायालयाचं आज दिशानिर्देश होते। त्यामुळे आता जर यांनी परवा सांगितलं की आम्ही याचं पालन करतो तर मग निवडणूक प्रक्रियेवर फार मोठा प्रभाव पडेल। ज्या ठिकाणी 50% वर गेलेलं आहे 10 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदासाठी किंवा ज्या नगरपालिका नगरपंचायती आहेत ज्यांचं नॉमिनेशनची आता शेवटची डेट आलेली आहे त्या सगळ्या ठिकाणी परत आरक्षण जे आहे तर ते आपल्याला सगळं रिसेट करावं लागेल। म्हणजे ज्या नगरपालिका असो ज्या नगरपंचायत जिथे प्रभाग जाहीर झालेले आहे आरक्षण जाहीर झालेलं आहे तिथे पुन्हा बदलाव होईल। तिथे हा बदलाव आजच्या या डिस्कशन प्रमाणे तर करावाच लागेल। त्याचं कारण असं आहे की 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे आणि दोन्ही न्यायमूर्तींनी आपण सुनावणीच्या दरम्यान पाहिलं की वारंवार अधोरेखित हेच केलं की जे
50% सिलिंग दिलेली आहे, तुम्ही ती क्रॉस केली कशी काय, आणि आमच्या आदेशाचा अर्थ तुम्ही विपर्यास केला कसा काय, असंच त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळं इथे हा बदल होऊ शकतो. त्यामुळे सगळी प्रक्रिया परत होऊ शकते जर सर्वोच्च न्यायालयाने तशा प्रकारचा आदेश दिला, किंवा राज्य निवडणूक आयोगानेच जर जाऊन सांगितलं की आम्हीच आता याच्यात करेक्टिव्ह स्टेप्स घेतो, तर मग त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाला ते परत करायला लागेल. त्यामुळे या सगळ्याच प्रक्रियेवर मोठा परिणाम पडेल. नाही, साधारणतः कोर्टाने एक प्रश्न बोलताना एक मुद्दा उपस्थित केला होता की घटनापीठाच्या अवमानाचा मुद्दा आम्ही आता गंभीरतेने घेत नाही, पण तोही मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. नाही, त्यात महत्वाचं असं आहे की जे पूर्वीचं विकास किशनराव गवळीचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले होते ते सगळेच्या सगळे निर्देश त्याचं जे आहे अवमान झालेला आहे असं त्या कंटेम्प्ट पिटिशनमधलं कंटेन्शन होतं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच राज्याचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांना कंटेम्प्टमध्ये नोटिसा काढलेल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालय म्हणलं की आम्ही कंटेम्प्टवर ऍक्शन घेण्याबाबत सिरियस नाही, पण कंप्लायन्स मात्र झाला पाहिजे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो कंटेम्प्ट एंटरटेन करून त्यावर नोटीस काढली. याचाच अर्थ सर्वोच्च न्यायालयाला प्रथमदर्शनी हे पटलेलं आहे की आपल्या आदेशाचा भंग झालेला आहे किंवा पूर्वीच्या घटनापीठाच्या आदेशाचा भंग झालेला आहे. आता समजा 19ला जेव्हा सुनावणी होली 19 नोव्हेंबरला, साधारणतः जसं तुषार मेहता म्हणतात की आम्ही या संदर्भात विचार करून तुम्हाला माहिती देऊ, राज्य निवडणूक आयोग आपलं म्हणणं सांगू शकतात, काय काय होऊ शकतं, साधारणतः काय संभावना आहे? आजच्या डिस्कशन प्रमाणे जर आपण समजा जसंच्या तसं जर आपण ठरलं की ह्याप्रमाणेच आता आदेश होतील, तर जेवढ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्यातल्या जिथं 50% आरक्षण पुढे गेलेलं आहे तिथे सगळं ओबीसीचं जे आरक्षण आहे ते कमी होण्याची शक्यता आहे. ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये 50% ओबीसीचं म्हणजे आरक्षण पुढे गेलेलं आहे तिथे एससी आणि एसटी वगळता ओबीसीच्या जागा कमी होऊ शकतात. जिल्हा परिषद निवडणूक अजून जाहीर झाली नाही, पण तिथे आरक्षणाची प्रक्रिया तर पूर्ण झालेली आहे. आता फक्त मतदार यादीची जी प्रक्रिया आहे ती 24 नोव्हेंबरला पूर्ण होऊन फक्त आता इलेक्शन प्रोग्राम जिल्हा परिषदेचा राहिलेला आहे. जिथे जिथे आता महानगरपालिकांच्या मते माझ्या माहितीप्रमाणे असं 50% कुठं एक्सीड होत नाही असं माझं प्राथमिक एक मत आहे. त्यामुळे महानगरपालिकांचं जरी आरक्षण ड्राफ्ट पब्लिश झालेला असला तरी महानगरपालिकांमध्ये फारसा फरक पडणार नाही असं मला वाटतं. म्हणजे साधारणतः जर बघितलं या सगळ्या गोष्टीमध्ये एक प्रकारे राज्य निवडणूक आयोग असो किंवा राज्य सरकार असो एक पाऊल मागे येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या डिस्कशन नुसतं सर्वोच्च न्यायालयाचं डिस्कशनच नाही म्हणा, पण जो घटनापीठाचा निकाल आहे त्यामुळे तर ते एक पाऊल मागे यावंच लागेल. आणि हा मुद्दा वारंवार चर्चेला सुद्धा गेलेला आहे. याच मुद्द्यावर 2.5 वर्ष आपण पाहिलं की निवडणुका रखडल्या होत्या. याच मुद्द्यावर आपण पाहिलं की ओबीसी आरक्षणाला स्थगिती सुद्धा देण्यात आलेली होती. त्यामुळं आता अजूनही ते याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी एक सारखा परत मुद्दा होता. ते म्हणले नुसतं 50%च नाही, ट्रिपल टेस्टचा मुद्दा सुद्धा ते सारखा उपस्थित करत होते. आता सर्वोच्च न्यायालयाने आज तो फारसा गांभीर्याने घेतलेला दिसला नाही, कारण तो जर आला तर परत या निवडणुकीची प्रक्रिया लांबते की काय असं शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो काही ऐरणीवर घेतला नाही. मात्र हा 50%चा मुद्दा आज खूप सिरियसली घेतलेला आहे असं दिसतं. धन्यवाद. ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्याही घडामोडी सुप्रीम कोर्टामध्ये होत होत्या त्यामध्ये देवदत्त पालोदकर प्रथमदर्शनी तिथेच असायचे. याचिकाकर्त्याचे वकील म्हणून त्यांनी अनेकदा बाजू मांडलेली आहे. पण आज ज्या सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी झाली तर राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला आता एक पाऊल मागे घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा त्या 10 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सोबतच नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये जे आरक्षण जाहीर झालेलं आहे ते जर आरक्षण 50%च्या पुढे जात असेल तर निश्चितपणे तिथले आरक्षणाची प्रक्रिया बदलावी लागेल, आरक्षणाची सोडत पुन्हा एकदा द्यावी लागेल अशा प्रकारचे स्पष्ट चित्र आहे. आणि त्याचमुळे याच प्रकारचे स्पष्ट संकेत कोर्टाने दिलेले आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशसह प्रशांत गमदास, न्यूज 18 लोकमत.